बेल आयकॉन दाबायला विसरू नका। निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज। साताऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वृत्त समोर येत आहे। सातारा जिल्हा म्हणजे पैलवानांची खाण, कुस्तीचा वारसा जपणारी ही पवित्र भूमी। नुकतीच साताऱ्यात एक अत्यंत दिमागखात हिंद केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली। या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो पैलवान आणि लाखो कुस्तीप्रेमी साताऱ्यात दाखल झाले होते। पण या भव्य दिव्य स्पर्धेला आता एक अत्यंत किळसवाना प्रकार गालबोट लागले आहे। हे बघा, तुमच्या स्क्रीनवर दिसणारे हे दृश्य, ज्या स्टेजवर पैलवानांचा सन्मान झाला, ज्या मातीत वंदन करून कुस्तीला डाव खेळले गेले, अगदी याच मुख्य स्टेजच्या खाली काय पाहायला मिळतंय तर रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटे, खरकट अन्न आणि प्लास्टिकचा कचरा। कुस्ती हा आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, संस्कृती आणि पैलवान म्हटलं की व्यसनांपासून 4 हात लांब राहणारा एक तपस्वी आणि आपली भावना असते। पण हिंद केसरीसारख्या एवढ्या मोठ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्टेजच्या खालीच दारूच्या बाटल्या पडल्या का, असा सवाल गंभीरपणे उपस्थित होत आहे। हे कृत्य नेमकं कुणी केलं? रात्रीच्या अंधारात इथे कोण आलं होतं की ज्यांच्या खांद्यावर या मैदानाची आणि व्यवस्थेची जबाबदारी होती? त्यांनीच तर हा कारभार केला नाही ना? त्यांच्याच डोळ्यादेखत हा प्रकार घडला आहे। स्पर्धा संपली तरी हा कचरा आणि या दारूच्या बाटल्या इथेच पडून आहेत। यावर आयोजकांच्या निष्काळजीपणा साफ दिसून येतोय। पवित्र क्रीडा मैदानाचे आणि महाराष्ट्राचे कुस्ती परंपरेचे विद्रुपीकरण करणाऱ्या अशा या प्रवृत्तीला कडक कारवाई होणार का? सातारची जनता आणि कुस्तीप्रेमी आता आयोजकांना थेट सवाल करतील का, असा सवाल उठत आहे।